विश्वासजी गायकवाड, मी यांना विनंती करतो कॅमेरा कोणाकडे द्या साहेब. 2 दिवस आपण अहोरात्र मेहनत केलेली आहे. मी छोट्या छोट्या कार्यकर्त्याचा लक्ष देणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही विनंती तुम्हाला वरती या, तो कॅमेरा पकडा रे कोणतरी दे त्यांच्याकडे. साहेबांचा सत्कार करायचा आहे. गायकवाड साहेबांनी 2 दिवस महिला असतील पुरुष असतील सगळ्यासाठी मी शांतीरावजी खरात यांना विनंती करतोय आणि गोविंद बोर्डे दोघांनी सत्कार करायचा आहे साहेबांचा. सगळ्यांची टाळ्या करता स्वागत करा. पहिलं बघा, तुम्हाला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी नेहमी भाषणामध्ये बोलायचो, कांजूर जर 1 नंबरला येणार आणि आलाय. काल सकाळपासून सगळं व्यापारी वगैरे आम्हाला सांगतात, पण ही सगळ्यांची मेहनत आहे. आपण सगळ्यांनी सारखी मेहनत केली त्याच्या पलीकडे जी जयंती होईल. आज खाडीमध्ये गेलो तो आपला एक कलावंत, त्याला आज आपण हिवाळे म्हणून 1 नंबर गायला. हिवाळे आपला स्थानिक दिनकर हिवाळे, आज त्याला आपण एक लोकशाहीर म्हणून पदवी बहाल केली आणि खुश झाले लोक. तर मला तर गायकवाड साहेब काय 2 मिनिटं बोलतील. काल झालेला रॅलीचा कार्यक्रम हा सगळा विश्वास जनतेचा या चॅनलवर बघायला भेटेल आणि गाण्याचा पूर्ण कार्यक्रम विश्वास डी गायकवाड या चॅनलवर भेटेल. तर हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्यात क्लिप येते. तर 2 ओळी मी लिहिलेल्या आहेत ते ऐका. आता इथे दारूबंदीसाठी म्हणजे काही कार्यकर्ते इकडे तिकडे भटकलेले आहेत, ह्याचा अंदाज मला आला यांच्या बोलण्यातून. म्हणून मला काय बोलायचं आहे, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, अरे 100 साल बकरी बनकर जीने से अच्छा 1 दिन शेर बनकर जियो. 1 दिन शेर बनकर जियो. विश्वास गायकवाड़ कहते हैं, अरे शेर नहीं तो नहीं, कुत्ता बनकर मत जियो. शेर नहीं तो नहीं, कुत्ता बनकर मत जियो. क्यों? कुछ कुत्ते ऐसे भी होते भोंकते, कुछ कुत्ते ऐसे भी होते भोंकते हैं लेकिन काटते नहीं. कुछ कुत्ते ऐसे भी होते दिखने में तो बहुत डरावने होते, दिखने में तो बहुत डरावने होते हैं, पास जाओ तो दुम हिलाते हैं. अरे कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं, हर एक मोहल्ले में होते हैं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं फेंके हुए टुकड़े खाकर खुद को शेर समझते हैं. मेरे भाई, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विश्वास का घाट मत करना. अरे शेर नहीं तो नहीं, कुत्ता बन के मत रहना, कुत्ता बन के मत रहना, कुत्ता बन के मत. जय भीम. हॅलो गायकवाड साहेब, गायकवाड साहेबांनी खरोखर चांगला उपदेश दिलेला आहे. कारण हर कुत्र्याची किंमत असते, मग गल्लीतला असो या दिल्लीतला असो या AC मध्ये राहणार असो, लाख लाख रुपये किंमत आहे कुत्र्यांची पण. परंतु साहेबांनी सांगितलं की जगायचं कसं, आणि आम्ही तेच सांगतोय की आपल्याला जगण्यासाठी आपल्या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या.